विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना या प्रकल्पात अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी केली आहे। अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी मांडली आहे। विशेषतः विदर्भातील संत्रा पिकांसह सिंचनासाठी पाण्याची गरज लक्षात घेता ही मागणी महत्त्वाची ठरते आहे। या मागणीबद्दल आणि त्यामागील कारणांबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊया। की वैनगंगा ते नळगंगा हा अतिशय नदीजोड प्रकल्प आहे। वैनगंगा ते नळगंगा हा नदीजोड प्रकल्प हा अतिशय महत्वाकांक्षी असा प्रकल्प आहे। तो प्रकल्प जवळजवळ 5 जिल्ह्यात नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा या 5 जिल्ह्यात हा प्रकल्प जातो आणि कोसी खुर्द पाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेल्या नळगंगा प्रकल्पामध्ये सोडायचं म्हणजे कोसी खुर्द पासून तर नळगंगेपर्यंत जवळ 426 किलोमीटर घर खोदून हे पाणी कोसी खुर्द पासून नळगंगेमध्ये जाणार आहे। आणि या प्रवासामध्ये 5 जिल्ह्यांना हा विकास जाणार आहे। त्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा आजूबाजूच्या शेतीला या 5 जिल्ह्यातील होणार आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 3,71,277 हेक्टर 3,71,277 हेक्टर जमीन ही पाण्याखाली आपल्या 5 जिल्ह्यातील येणार आहे। पण ही 3,71,277 हेक्टर ही जमीन पाण्याखाली येत असताना आपल्या नागपूर जिल्ह्यातील आणि अमरावती जिल्ह्यातील जो भाग आहे वरुड मोर्शी आणि त्याचबरोबर काटोल नरखेड हा जो भाग आहे हा संपूर्ण संत्रा मोठ्या प्रमाणात या भागामध्ये होतो। वरुड भागामध्ये, मोर्शी भागामध्ये, नरखेड, काटोल हा संपूर्ण संत्रा पट्टा आहे। आणि हे 4 तालुके त्या निमित्तानं या ठिकाणी या प्रकल्पातून सुटलेले आहेत। वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड की त्या ठिकाणी पाण्याची पातळी जवळजवळ 800 फुटाच्या सुद्धा खालती या तालुक्यामध्ये गेली आहे। कारण ती मोठ्या प्रमाणात तिथे संत्रा आणि मोसंबीची लागवड होते आणि मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबीची लागवड होत असताना मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा त्या ठिकाणी होत असताना कारण की संत्रा मोसंबीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं ओढीताला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्र्याची लागवड मोसंबीची लागवड असल्यामुळे 800-900 फूट पाण्याची पातळी खाली गेली आहे। आणि आज हे 4 तालुके अमरावती जिल्ह्यातील 2 आणि नागपूर जिल्ह्यातील 2 असे हे 4 तालुके या वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पातून बाजूला ठेवण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे अनेक शेतकरी आमच्या नरखेड आणि काटोल आमच्या नागपूर जिल्ह्यातून मला भेटले। आपल्या मधल्या गावामध्ये वरुड मोर्शी भागात सुद्धा मी आलो होतो। तिथे सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा व्यक्त केली की हा प्रकल्प इतका महत्वाकांक्षी प्रकल्प आणि ज्या तालुक्यामध्ये याची अतिशय आवश्यकता आहे तेच तालुके सुटले। त्याच्यामुळे हा प्रकल्प जो अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प याच्यामध्ये वरुड सुद्धा याच्यामध्ये समावेश झाला पाहिजे, मोर्शी सुद्धा झाला पाहिजे, नरखेड सुद्धा आणि काटोल जेणेकरून इथली जमीन जर ओढीच्या खाली आली तर चांगल्या पद्धतीनं संत्रा आणि मोसंबी उत्पादन किंवा लिंबू उत्पादनासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होऊ शकेल। म्हणून या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे की संपूर्ण जमीन ही पाण्याखाली या काही तालुक्यात आली पाहिजे। त्याच्यासाठी आमचा राज्य शासनाकडे पाठपुरावा आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी पत्र लिहिलेलं आहे आणि राज्य शासनाने उचित पावलं उचलून हे 4 तालुक्याचा समावेश त्यामध्ये करावा आणि पुढील काळामध्ये जर याचा समावेश झाला तर आम्हाला आनंदच होईल। पण राज्य शासनाने आपल्या मागणीकडे जर दुर्लक्ष केलं तर या 4 तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे याचा सहानुभूतीपूर्वक विचार राज्य शासनाने करावा अशी मागणी आमच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी या ठिकाणी आपल्या
आपल्या माध्यमातून आमची मागणी आहे ती राज्य शासनाकडून त्या कानावर नक्की जाईल याची सुद्धा मला खात्री आहे। वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प हा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरणार आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वरुड, मोर्शी, काटोल आणि नरखेड तालुक्यांचा या प्रकल्पात समावेश करण्याची मागणी करत शेतकऱ्यांच्या सिंचन आणि संत्रा पिकांच्या गरजांवर लक्ष वेधले आहे। अमरावतीतील पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी स्पष्टपणे मांडली असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याबाबत काय निर्णय होतो आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।